नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले प्रश्न आपण सध्या सोडवतो आहोत. ही परीक्षा 6वी आणि 9वीची मुलं देऊ शकतात. बोर्ड तुमचं कोणतंही असू देत, मराठी मीडियम असो इंग्लिश मीडियम असो, तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. या परीक्षेचे 3 टप्पे असतात. 3ही टप्प्याची दोन्ही मीडियमची तयारी मी करून घेत असते. या परीक्षेचा पहिला टप्पा साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये असतो. त्या तयारीसाठी 15 एप्रिलपासून माझे क्लासेस सुरू होतात. क्लासेस ऑनलाईन असतात, त्यामुळे तुम्ही कुठूनही ते जॉईन करू शकता. मे महिन्याच्या सुट्टीत जरी गावाला गेलात, मामाच्या गावाला गेलात, तरी तिकडनंही तुम्ही जॉईन करू शकता. आणि शिवाय आणखीन एक फायदा म्हणजे हे आठवड्यातनं 3 दिवसच आहेत. आठवड्याचे उरलेले 4 दिवस तुम्हाला तुमच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला एकदम फ्री आहेत. ही तयारी जर करणार असाल तर क्लास नक्कीच जॉईन करा. त्याच्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. चॅनलवरती तुम्ही बघितलं असणार आहे, या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत आणि 4ही पर्यायांचे इथे एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळतं. आजचा प्रश्न 2023च्या प्रश्नपत्रिकेतून घेतलाय. प्रश्न विचारतोय, खालील अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे आपल्याला पोषक तत्व आणि त्यांचं कार्य असं 2 गोष्टी एकत्र लावून दिल्यात, त्यांनी जोड्या लावून दिलेल्या आहेत आणि अयोग्य काय आहे ते ओळखायचं. तर बघा, तंतुमय पदार्थ सारक, जीवनसत्वे रोग प्रतिकारक, क्षार हाडांची मजबूतीसाठी आणि प्रथिने ऊर्जा निर्मितीसाठी असं त्यांनी दिलेलं आहे. त्यातली अयोग्य जोडी कोणती हे ओळखायचं. याची योग्य उत्तरं काय आहेत बघा. तंतुमय पदार्थ सारक म्हणून वापरले जातात, बरोबर आहे. पोट स्वच्छ होण्यासाठी तंतुमय पदार्थ आपण खाणं आवश्यक असतं. हे खरं तर आपल्या पचन संस्थेद्वारे पचवले जात नाहीत, पण पोट साफ होण्यासाठी तंतुमय पदार्थ खाणे आवश्यक असते. जीवनसत्वातनं आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते, हे बरोबर कार्य त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. क्षार हे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात. त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयोडीन हे सगळे क्षार असतात. त्याच्यातले काही क्षार हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात. प्रथिनांचं कार्य काय आहे? शरीराच्या वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी. आता इथे जर पर्याय बघितला, पर्याय ई, तर याच्यामध्ये त्यांनी प्रथिनांचं कार्य ऊर्जा निर्मिती दिलेलं आहे. ठीक आहे. तर ऊर्जा निर्मितीचं कार्य मुख्यत्वे करून कर्बोदके करतात आणि त्याच्या जोडीने फॅट्स म्हणजे आपले स्निग्ध पदार्थ करतात. ठीक आहे. प्रथिनांचं कार्य यांनी इथे चुकीचं दिलंय, त्यामुळे ही झाली अयोग्य जोडी. ठीक आहे. तर प्रश्न वाचताना नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. अयोग्य जोडी विचारलेला आहे आणि त्याप्रमाणे उत्तर बघायचं आहे. आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते. असेच अजूनही सोडवलेले प्रश्न मी घेऊन येणार आहे. चॅनलला नक्की बघत राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅनलला शेअर करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टाटा.